हिंदू आहे, परंतु त्याच्या अगोदर मी एक शिक्षक पण आहे आणि मी सर्वांसाठी एक न्यूट्रल माणूस आहे. त्या विद्यार्थ्यांनी मी जे बोललो ते बोलण्याच्या पाठीमागे माझा अजिबात हा हेतू नव्हता कुठल्याही प्रकारचा. हे मी तुम्हाला कळकळीनं सांगतो. आजही माझा तेवढाच इंटेन्शन आहे आणि वारकरी संप्रदायाचा मला सुद्धा वारसा आहे, परंतु मी कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत देखावा केला नाही. त्यानंतर मी जनार्दन स्वामींचा शिष्य आहे. शांतिगिरी महाराजांकडून मी माळ घातलेली आहे, हातामध्ये कड आहे, अनुष्ठान केलेले. परंतु मी ज्यावेळेस शिक्षकी पेशा धारण केला त्यावेळेस मी हातातलं माझं कडं काढून ठेवलं. मी त्या क्षणी न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केला. माझ्या कोणत्याही हिंदू बंधू भगिनी असेल किंवा माझ्या धर्मातील कोणी असेल किंवा इतर कोणत्याही धर्मातील असेल, कोणाच्याही धर्माचा त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्यांचा दुखावण्याचा माझा कोणत्याही प्रकारचा उद्देश नव्हता. आजही नाही आणि भविष्यात पण राहणार नाही. मला तेवढाच अभिमान आहे मला माझ्या संस्कृतीचा, धर्माचा, सगळ्यांचाच. परंतु जर कुणाच्या भावना दुखावलेल्या असतील माझ्याकडून तर मी त्याची माफी मागतो. परंतु मी एक कट्टर हिंदू आहे हे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्या हातून कळकळीत आहे. मला काय मी कुठून पाठ करून आलो किंवा काय नाही, मी सुद्धा तोच आहे. परंतु मी एक शिक्षक आहे आणि सर्वांसाठी न्यूट्रल आहे, हा माझं इंटेन्शन आहे. तर कुणाच्या भावना दुखावलेल्या असतील तर त्या बाबतीत मी क्षमा मागतो. आता हे झालंय इथून पुढं काही केलं